तुम्ही टू व्हीलर वरून तिघे प्रवास करत असाल तर तुमचं चालान कापलं जातं। फोर व्हीलर मध्ये परमिट पेक्षा एक माणूस जास्त भरला तर चालान कापलं जातं। पण मुंबईच्या लोकल मध्ये क्षमतेच्या कितीतरी हजार लोक जास्त भरले जातात, गुराढोरांसारखी कोंबली जातात, पण कुणी त्यांचं चालान कापत नाही। यांना परमिट सोडा, यांना कसलं लिमिट सुद्धा नाहीये। रेल्वेचा हा सगळा कारभार इतका भिकार भंगार आहे की लोकल कधी येईल, कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल ते सुद्धा ते सांगू शकत नाही। घरातून कामावर निघालेला माणूस घरी परत येईल याची शाश्वती सुद्धा ते देऊ शकत नाहीत। अशी यांची सेफ्टी आहे, यात कसलेच अतिशयोक्ती नाहीये। मुंबईकर प्रवाशांसाठी आठवड्याचा पहिला दिवस काळ बनून आला। गर्दीमुळे लोकल मधून पडून 4 जणांचा जीव गेला। हे सगळे लोक आपापल्या कामावर निघाले होते। घरून कामावर निघताना येतो म्हणून निरोप घेतला असेल या सगळ्यांनी, पण त्यांना कुठे माहित होतं ते परत कधीच न येण्याच्या प्रवासाला निघाले। 4 जण एकाच वेळी गेले म्हणून बातमी तरी झाली, मुद्दा चर्चेत आला, पण दररोज 11 जण वेगवेगळ्या अपघातात मरतात, त्यांच्या नशिबी काहीच नसतं। अगदी मृतदेह उचलणारा स्ट्रेचर हमाल सुद्धा। मरणाऱ्यांची संख्या हा फक्त एक आकडा आहे त्यांच्यासाठी जे रेल्वेचा डोलारा सांभाळतात, त्यांना रेल्वे प्रशासन म्हणतात। त्यात असे काही प्राणी भरलेत ज्यांची कातडी फार फार निबर आहे। गेंड्यालाही आपली कातडी नाजूक वाटावी इतकी। काही फरक पडत नाही या लोकांना, किती लोक मेले, कसे मेले, मेले काय आणि जगले काय। ऑफिस मधला लेट मार्क टाळण्यासाठी जीवाच्या आकांताने धावणारी माणसं पाहिली की शत्रूलाही दया येईल अशी परिस्थिती, पण रेल्वे प्रशासनाला ती कधीच येत नाही। कामावर पोहोचण्यासाठी गुराढोरासारखं स्वतःला त्या डब्यात कोंबून घ्यावं लागतं। पाय ठेवायला 4 इंचाची जागा आणि धरायला एक छोटासा आधार, ही लटकंती इथल्या माणसांची रोजची आहे। खतरों के खिलाडीचा हा स्टंट इथं पोटासाठी रोज करावा लागतो। यात माणसं मरतात, आयुष्यभरासाठी जायबंदी होतात, कधी दम कोंडून, लोकल मधून पळून, तर कधी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून। गेल्या वर्षभरात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत 2468 प्रवाशांचा मृत्यू झाला। 2023 ला हा आकडा 2590 इतका होता। तुम्हाला धक्का बसेल, गेल्या 20 वर्षात 50,000हून अधिक लोकांचे जीव गेले। कुठल्या युद्धात मेली नसतील एवढी माणसं मेली आहेत या लोकलसाठी। असं वाटतं माणसांच्या जीवाची इथं काही खरंच किंमत आहे की नाहीये। हे कसले आकडे नाहीयेत नुसते, यातला एक एक माणूस, एक एक कुटुंब आहे, एक एक संसार आहे, एक एक स्वप्न आहे। विचार करा, रेल्वे प्रशासनाच्या या भंगार कारभारानं किती संसार उद्ध्वस्त केले हो। रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या 40% वाटा एकट्या मुंबईचा आहे। त्या बदल्यात मुंबईकरांना काय दिलं जातंय? सुरक्षेचे उपाय कुठे आहेत? स्टेशनला साधी ॲम्ब्युलन्स मिळू नये याला काय म्हणावं? सामान्य मुंबईकर फक्त यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आणि मरण्यासाठी पैसे देतोय का? आपल्याकडे अधूनमधून नेते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री प्रवासी पर्यटनासाठी येत असतात। बातमी होते, झळकते, रील होते, पण बॉडीगार्डचा जथ्था घेऊन या म्हणावं। त्यांनी सकाळी सुरक्षा रक्षक बॉडीगार्डच्या शिवाय लोकलमध्ये फक्त चढून दाखवावं। बघावं की त्यांना मत देणारा हा जो मतदार राजा आहे ना, घर गाठताना कसा जीवावर उदार होऊन प्रवास करतो।